मंडळी, तुमचा सगळ्यांचा माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत असा। तर आज आपण एक रेसिपी ट्राय करणार आहोत। बरेच दिवस मी ब्लॉग टाकले नव्हते, तर रेग्युलर लॉंग व्हिडिओज करू टाइम मिळत नाही, पण आज म्हटलं आपण सुट्टीचा दिवस हा, तर काहीतरी ब्लॉग बनवूया रेसिपीचं आणि तुमका ती रेसिपी दाखवूया। तर मला माहित नाही तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित सुद्धा असं ती रेसिपी, तर चला आता तुमका सांगतोय। त्याच्या आधी व्हिडिओ का तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि कोकणात तर खूप फेमस आहे। आणि मंडळी, मला वाटतं नक्की तुमका ती रेसिपी आवडाल आणि तुम्ही नक्की ती ट्राय करशाल। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करू विसरू नको, कारण त्याच्यामुळे तुमका माझे नवीन व्हिडिओज लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल। चला आता सुरुवात करूया। ह्या मी एक सुरण घेतलेला आहे, तुमका दिसत आहे का? होय वर कोंब इलेलो आ, तर काही खूप दिवसांपासून ते का होय असं कोंब इलेलो आ। आणि आता म्हटलं याचा आपण काय बनवूया, तर सुरणाचे कापा बनवूया। जसे आपण बटाट्याचे कापा बनवतो तसाच याचा आपण सुरणाचे कापा बनवणार आहोत। तर सुरणाचे काप सुद्धा बनवू शकतो आपण एका। तर ह्या आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे की सुरणाचं जे सुरण जे असतं ते आपण खाली लागतं जमिनीच्या खाली, तर बरेचसे असे लागलेले होते आणि आईने ते आमच्या घरी काढून ठेवलेले आहेत। अजून पण बाकीचे आहेत ते खूप मोठे मोठे आहेत, याच्यापेक्षा ही तर सगळ्यात स्मॉल साईज झाली आणि ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे असतात, काही ह्याच्यापेक्षा पण छोटे असतात। तर मीडियम साईज मी घेतलेला आहे, कारण की आता त्याचे जे काप आहेत ते भरपूर होणार आहेत त्याच्यापासून सुद्धा, त्यामुळे आणि जास्त नको आपल्या थोडेसेच आपण 4 माणसांचे फक्त मी बनवणार आहे आणि त्यामुळे ती मी तुमका रेसिपी दाखवणार आहे। तर अशा प्रकारे सुरण असता आणि ह्यो कोंब मी आता काढणार, प्लस ह्याची सगळी माती व्यवस्थित धुवून घेणार आणि नंतर मग ह्याचा जो वरचा साल आहे तर मी काढून टाकणार आहे आणि नंतर त्याची काप करणार आणि मग ते फ्राय करणार आहे। तर कशा प्रकारे ही रेसिपी असता तर तुमका दाखवणार आहे, त्यामुळे चला आता सुरुवात करूया। तुमका जवळ ना दाखवते मंडळी कशा प्रकारे ह्यो सुरणाचो गड्डो हा तुम्ही बघू शकतास। आणि आता आपण ते काय करूचा, तर व्यवस्थित ही माती सगळी स्वच्छ धुवून त्याचे हे वरची साल आहेत ना ती सगळी मी काढून टाकणार। चला मंडळी, आता आपण ह्यो सुरण जो तो एका व्यवस्थित सालांची कापून घेते मी। असं तो बाजूबाजून कापायचो, जसं आपण बटाट्याची साला काढतो ना तशीच, एकदम इझिली निघतात बघा। आधी त्याचं कोंब काढून घेते मी। आपलं कापून झालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची मी साला सगळी काढून घेतलंय आणि अशा प्रकारे नंतर आपण ते सुरण भेटणार आहे त्याचे आता आपण कापा बनवूया। चला काप करूया पातळ पातळ, चला। आणि कदाचित मंडळी हे सुरण जर आता कापताना साला काढताना त्याचा आपल्या खास वगैरे येऊ शकता, त्यामुळे काही जण काही येतात खास, तर मला पण थोडा असा वाटला। आणि आता आपण पुढे त्याचे, त्यामुळे थोडी काळजी घेऊनच कापूचा। आणि आता आपण याचे काप बनवणार आहोत, तर जास्त मोठे पण नाही, एकदम पातळ असे फिशचे तो जर पातळच झालं थोडं।
हे बरोबर आहे. तर एवढे तुमका काय करूचे तर एवढ्या साईजचे असे काप बनवूचे त्याचे. तर अशा प्रकारे मंडळी बघू शकतास तुम्ही, त्याचे मी काप बनवलेले आहे. तर जास्त पण पातळ बनवायची नाही आणि एवढी तरी साईज त्याची ठेवायची. तर खूप सारे झाले आहेत बघा आता. तर आता आपण ह्याच्या वेगळ्या शेपमध्ये सुद्धा आपण कापू शकतो. म्हणजे असे फिश टाईपमध्ये जर कापले ना, फिश चं शेप दिलं तर ते एकदम कोणाक समजणार पण नाही की हे सुरणचे काप आहोत. पण ते ॲक्च्युली खाताना असं वाटू शकतं की आपण फिश फ्राय केलेले, आपण मासे तळलेले आपण खातो की काय. चला आता एक आपण फ्राय करूया. तर मंडळी आता आपल्यात हे जे काप सुरणाचे ते का आपण आगुळ लावून ठेवणार आहोत, कोकमचा आगुळ. कारण की आता कापतानाच मला थोडीशी खाज वगैरे येत होती, मी खोबरेल तेल लावलंय. आणि नंतर आता एका आपण काय करणार आहोत, कोकमचा आगुळ लावून थोडा वेळ 10-15 मिनिटं आपण ठेवणार आहोत. कारण की खाताना आपल्या घशा खवखवू शकतात. त्यामुळे तुम्ही कोकमचा आगुळ नसेल तर मग लिंबू पण वापरू शकतास. तो व्यवस्थित पिळून वगैरे मस्तपैकी ठेवायचा आणि मग ते मुरूक द्यायचा मस्तपैकी आणि मग ते आपण फ्राय करू शकतो. तर माझ्याकडे आता ह्या कोकमचा आगुळा तर आता मी वापरतोय याच्यासाठी. ऑलरेडी आणून ठेवलेला घरात. तर मंडळी संपूर्ण प्रोसेस जी आहे ते आपण फिश जसे फ्राय करतो तसेच. त्यामुळे आपण काय करूचा तर आता हे काप जे होते का मी मॅरिनेट करून ठेवते. म्हणजे आलं लसूण पेस्ट करायची आणि त्याच्यात मग कोथिंबीर थोडीशी टाकायची. परत त्याच्यात आपण तिखट मीठ वगैरे सगळं टाकून ठेवू शकतो. तिखट मीठ हळद आणि त्या व्यवस्थित मिक्स करून मग त्यात एका लावायचा. पण त्याच्या आधी ही स्टेप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे आगुळ लावूचा. चला आधी ते का आगुळ लावून ठेवते. तर हा कोकमचा आगुळ आणि आता मी त्यात थोडासा त्याच्यावर असा व्यवस्थित याच्यात भिजवून ठेवायचा. म्हणजे तर आता तुम्ही हे बघू शकतास, मी कापत जे होते काय केलं तर व्यवस्थित मस्तपैकी असे आगुळ लावून ठेवलेला आहे. आणि हे बघा व्यवस्थित असे आगुळ लावलेलं आहे. आणि आता आपण काय करूया तर ह्या व्यवस्थित 10-15 मिनिटं ठेवूया मस्तपैकी. ते मुरू दे आणि मग त्याचं जो खाज वगैरे ती थोडी कमी होणार आणि मग खाताना पण खवखवणार नाही आपल्या घशात. त्यामुळे मग तसंच ठेवूया. आणि आता आपण पुढची तयारी करूया, ती म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ह्याची आपण तयारी करून घेऊया. तर चला आता करूया.
ह्याच्यात मी थोडीशी ही लसूण आणि आला घेतलेला, आला आणि 1-1.5 इंच आला घ्यायचा आणि ह्या एक लसूणचं गड्डो आपण मस्तपैकी सोलून वगैरे घ्यायचो आणि त्याची पेस्ट बनवणार आहे. आणि ही मी मगाशी ही धुवून स्वच्छ अशी कोथिंबीर पाण्यात ठेवलं होतं, तर ती पण आता आपण व्यवस्थित चिरून घेऊ. कोथिंबीर जास्त कापत बसत नाही, कारण की ती काय मिक्सरच आपण आता लावणार आहोत. आलं लसूण पेस्ट सोबतच कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत, त्यामुळे व्यवस्थित ती लागणार, बारीक होणार. आणि मग आपल्या ते कापच सुरणांचे ते का लावू मस्तपैकी ते बारीक असला तर लागणार व्यवस्थित. तर इकडे मंडळी ही आपण थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि ही इकडे आला घेतलेला आणि आता ही व्यवस्थित मी मिक्सर का लावणार आहे. तर चला आता पेस्ट बनवूया आपण. पेस्ट करून घेतलेला आहे मी. आणि आता एक स्वच्छ पॅन ठेवते मी आणि त्याच्यात तेल वगैरे टाकून गरम होत ठेवतोय. तोपर्यंत आपण इकडे मग मस्तपैकी ते का आगुळ लावून जे आपण ठेवलेले होते सुरणाचे काप, ते का आपण मस्तपैकी आलं लसूण पेस्ट लावूया आणि तिखट मीठ वगैरे टाकूया, त्याच्यात लावूया ते का व्यवस्थित. आणि मग आपण रवो आणि तांदळाचं पीठ ते का एकत्र घेऊन आपण काय करूया तर फ्राय करून घेऊया. चला. आता हे मी एका व्यवस्थित त्या सगळ्या काप का काय लावून घेतले तर आलं लसूण पेस्ट लावून घेतलं आहे. आणि इकडे ही रवो आणि तांदळाचं पीठ आणि त्याच्यात तिखट मीठ हळद असं टाकून घेतलं आहे. आणि आता आपण तवो पण आपलं गरम करून ठेवलेलो आहे आणि त्याच्यात 3 चमचे तेल टाकलं आहे आणि मग ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचा. आणि मग आता आपण एक एक त्याच्यात सोडू शकतो. तर चला आता आपण पहिला सोडून बघूया कसा होता. अशा प्रकारे ते का पूर्ण व्यवस्थित रवो लावून घेत आहे. असं पूर्ण दाबायचं म्हणजे तो खालून पण व्यवस्थित लागतं आणि वरून पण बाजून पण असं लावून घ्यायचं. आणि आता आपण हे तव्यात सोडूया.
तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे झालेले आहेत आणि मी आता खाऊन बघतोय कशा प्रकारे लागतं. तर ते होऊ देत तिकडे आणि एक खाऊन आपण बघूया. दिसतं तर एकदम भारीचा. एकदम मस्त. असं बघून वाटणारच नाही की हे सुरणाचे काप बनवलेले आहेत. एकदम फिश सारखंच एकदम टेस्ट लागतात. टेस्टी एकदम खूपच भारी. म्हणजे घरातल्यांना पण दिले आणि मस्त एकदम आवडले त्यांना. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि एकदम सोपी आहे बनवूक. आपण जसं फिश फ्राय करतो तसंच ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि मला तर खूप आवडली. पहिल्यांदाच मी ट्राय केलं. मला माहीत होतं आतापर्यंत ही रेसिपी, पण कधी अशा प्रकारे बनवून नव्हते बघलं. पण आलं लसूण पेस्ट वगैरे टाकून एकदम मस्त होता.